नागपूर पेपर फुटीच्या प्रकरणी एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय। पेपर फुटीच्या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत। नागपूरमध्ये 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटल्याची भीती आहे। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। व्हॉट्सअप ग्रुप तयार करून हा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर या परिसरामधील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावरती हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे। 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वी व्हॉट्सअपवरती आल्याची माहिती देखील समोर आली आहे। केंद्र प्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास करून हा गुन्हा दाखल केला आहे। तर नागपूर पेपर फुटीच्या संदर्भात आता एबीपी माझाचा हा इम्पॅक्ट बघायला मिळतोय, कारण या पेपर फुटीच्या संदर्भात आता शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील चौकशीचे आदेश दिलेले आहेत। पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अधिकचा तपास सुरू आहे। व्हॉट्सअप ग्रुपवरती पेपर सुरू होण्याच्या 1 तास आधी हा पेपर आला होता। फिजिक्स आणि केमिस्ट्री 12वी विज्ञान शाखेचे हे 2 पेपर फुटल्याची भीती सध्या व्यक्त होतीये। तर पेपर फुटीच्या संदर्भात आता मंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेशही देण्यात आलेत। एकीकडे 10वी 12वीच्या या परीक्षांमध्ये कॉपी मुक्त अभियानाची घोषणा सरकारकडून करण्यात आली, मात्र त्याला हरताळ फासल्याचं दिसून येत आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉक्टर शिवलिंग पटवे आहे। सर, नागपूरमध्ये पेपर लीकचं जे प्रकरण आलं आहे, नेमकं ती घटना काय आहे? हा जो प्रकार झालेला आहे तो वैयक्तिक विद्यार्थ्याच्या मोबाईलवर आलेला हा प्रकार असून याच्यामध्ये कुठलेही सामूहिक असं काही झालेलं नाही आहे। हा जो पेपर त्या मुलीच्या मोबाईलवर आहे तो 10:30च्या नंतर आलेला आहे आणि ती मुलगी परीक्षा हॉलमध्ये होती। ती 11 वाजता पेपर सोडवायला गेली होती आणि हा मोबाईल तिच्या बॅगेमध्ये होता। त्यामुळं तो मोबाईल तिला 11च्या नंतर, म्हणजे जेव्हा ती वॉशरूमला 12 वाजता गेली, 12 वाजता ती मोबाईल घेऊन पुन्हा कक्षात आली होती, तिच्या परीक्षा कक्षात। त्या ठिकाणी आल्याला लगेचच संबंधित इन्व्हिजिलेटरच्या लक्षात आलं की या मुलीने बाहेरून मोबाईल आणलेला आहे। तो तिने तात्काळ मोबाईल हस्तगत केला आणि त्या मोबाईलचा जो गैरवापर करणं त्या मुलीला शक्य झालेलं नाही आहे। त्यामुळं पेपर जरी तो त्याच्या मोबाईलमध्ये आलेला असला तरी त्याचा तिला वापर करता आलेला नाही आहे। आमची जी यंत्रणा होती परीक्षा केंद्रावरची, त्या यंत्रणेनं अत्यंत तातडीनं आवश्यक ते पावलं त्याच्यामध्ये उचललेली आहेत आणि संबंधिताविरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनलाही गुन्हा नोंदवलेला आहे। बोर्डाची जी नियमावली आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व घटकावर कार्यवाही पण करणार आहोत। सर, कधीची घटना आहे आणि कोणता पेपर होता? हा 18 तारखेची ही घटना आहे। रसायनशास्त्राचा पेपर होता आणि त्या दिवशीची ही घटना आहे। आम्ही यामध्ये नियमानुसार कार्यवाही करत आहोत। त्या मुलीच्या तो जो व्हॉट्सअप ग्रुप होता, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रसायनशास्त्राव्यतिरिक्त इतरही काही पेपर आढळले आहे। ह्याविषयी आता आम्ही पोलिसांच्या ताब्यात मोबाईल आहे। पोलीस त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करत आहेत आणि इन्व्हेस्टिगेशनंती जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर नियमातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही होणार आहे। भौतिकशास्त्राचा पण पेपर त्या मुलीकडे आढळला त्या ग्रुपवर। तो पेपर त्याच्यामध्ये दिसून येत आहे, परंतु तोही आम्हाला 11च्या आसपासच त्याच्यामध्ये तो पेपर आलेला आहे। तर त्यावरही आता आम्ही पोलिसांना कळवलेलं आहे। त्याप्रमाणे पोलीस जी कारवाई करतील नियमातील तरतुदीप्रमाणे ती कारवाई होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।